नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणादरम्यान अनेक घडामोडी घडल्या। सरकारकडून मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे या आंदोलनाने महाराष्ट्रभर रान पेटवले आणि सर्व मराठा समाज एकत्र येऊन जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहिला। त्यावेळी चलो मुंबईचा नारा देत कोट्यावधी मराठे मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी गेले आणि त्यामुळे सरकारला तातडीने हालचाली करून आरक्षणावर निर्णय घ्यावा लागला। त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी अधिवेशन घेऊन विधेयक मंजूर केले। मात्र सगळे सोयरेबाबत कोणताही ठाम निर्णय न झाल्याने आणि आरक्षणाबाबत काही त्रुटी असल्याने जरांगे पाटील यांनी आपले उपोषण चालू ठेवत 24 मार्चपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या रास्ता रोको आंदोलन मराठा समाज करणार असल्याचे चित्र दिसत आहे। याचीच तयारी म्हणून फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तयारी सुरू झाली असून फलटण तालुक्यातील मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि पुढील काही योजना आखण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मीटिंग घेण्यात आली। त्यावेळचा हा आमचे प्रतिनिधी सूरज तोडकर यांनी घेतलेला आढावा। जय शिवराय। मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वत्र येणाऱ्या 24 तारखेला रस्ता रोको आंदोलन सुरू होणार आहे। आपणा सर्वांना ज्ञात आहे की गेले कित्येक दिवस हे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अमर उपोषण असेल किंवा अनेक प्रकारचे असणाऱ्या चळवळी असतील ह्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत। अखेर चलो मुंबई हा दिला गेलेला जो काही नारा आहे आणि त्या नाऱ्यामध्ये दिलं गेलेलं मुंबईच्या वेशीवरती जे काय आश्वासन आहे हे आश्वासन कुठेही या सर्व असणाऱ्या मंत्र्यांनी पाळलं नाही। खरं तर एक अध्यादेश देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं, कारण मराठा समाजांच्यासाठी असणारा तो अध्यादेश सगळे सोयरे हा अत्यंत महत्त्वाचा होता। त्याचबरोबर निजामकालीन असणारं जे काय गॅजेट आहे त्या गॅजेटचाही त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उल्लेख आम्ही करू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं आणि मराठ्यांना 50% आतून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाईल या पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं। परंतु कुठल्याही प्रकारे ते आश्वासन न पाळता 2014 साली तेच झालं, 2018 साली तेच झालं आणि आता येणाऱ्या ह्या वर्षामध्ये 2024 साली तशाच पद्धतीने सर्व महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठा समाजाची फसवणूक आणि वळवणूक करण्यात आलेली आहे। तेव्हा आता आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार खरं तर मराठा आता सजग झालेला आहे, शहाणा झालेला आहे। आता मराठ्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून महाराष्ट्रातील असणारे सर्व मराठा, महाराष्ट्रातील असणारे सर्व जिल्हे, महाराष्ट्रातील असणारे सर्व तालुके आता या असणाऱ्या संघर्षामध्ये आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आता मैदानात उतरलेले आहेत। तेव्हा फलटण तालुक्यातील असणारा सर्व मराठा बांधव येत्या 24 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे। रस्ता रोको आंदोलन जे आहे ते सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत असेल। त्यानंतर ज्यांना सकाळी जमणार नाही त्या माझ्या मराठा बांधवांनी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन करायचं आहे। हे रस्ता रोको आंदोलन करत असताना कुठल्याही असणाऱ्या एखाद्या पेशंटची गैरसोय होणार नाही। किंबहुना आता 10वीच्या परीक्षा चालू आहेत, 12वीच्या परीक्षा चालू आहेत। या परीक्षेच्या कालावधीमध्ये कुठल्याही जातीपाती धर्म पंथाचा असणारा विद्यार्थी याचं कुठल्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही याचीही सर्व असणाऱ्या मराठा बांधवांनी खबरदारी घ्यायची। तेव्हा फलटण तालुक्यातील असणाऱ्या सर्व माझ्या मराठा बांधवांना मी विनंती करतो की 24 तारखेला आपापल्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मोठी गावं आहेत, छोटा रस्ता असेल, हम रस्ता असेल, राष्ट्रीय रस्ते असतील, अशा रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करून शासनाला जाग आणण्यासाठी सर्वांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे। फलटण तालुक्यामध्ये राजाळे गाव, वाजेगाव, झिरपवाडी, सोनवडी, वाटारफाटा, पिभेफाटा, बडेखाम, निंभोरे, सांगवी, खुंटे, पाडेगाव अशा पद्धतीचं हे रस्ता रोको आंदोलन होणार आहे। यानंतरचं आदर्श रस्ता रोको आंदोलन हे 3 मार्चला आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार होणार आहे। तेव्हा पुण्याच्या
फलटण तालुक्यातील सर्व माझ्या मराठा बांधवांना मी विनंती करतो की सर्वांनी मनभेद असेल, मतभेद असेल आणि राजकारण असेल हे सर्व विसरून आता एकत्र येणं ही काळाची गरज आहे. आत्ता नाही तर कधीच नाही. तेव्हा पुन्हा मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊ, हे आंदोलन यशस्वी करूया आणि सरकारला जाग आणूया आणि मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे आपण एकत्र येऊन उभे राहूया. जय जिजाऊ, जय शिवराय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, कोट मराठा, एक मराठा, कोट मराठा, एक मराठा, कोट मराठा. सुरेश तोडकर, 7 स्टार न्यूज, फलटण.